आज जवळपास शेतकरी कर्जमाफीची यादी कधी लागन आणि त्या यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही याचीच वाट बघायलेत। मात्र काही असे आहेत की जे आपलं घरकुल आहे त्या घरकुलाला वाढीव 50,000 रुपये देण्यात येणार होते, त्याबाबतची सुद्धा वाट बघायलीत। आणि त्याचबाबतची महत्त्वाची या घरकुल धारकांसाठी खुशखबर आहे, कारण राज्य सरकारनं आज शासन निर्णय जे 50,000 रुपये वाढीव देण्यात येणार आहेत त्याचा शासन निर्णय काढलेला आहे। आणि तो शासन निर्णय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घ्यायचा आहे की नेमका किती निधी वितरित केला जाणार, कोणत्या घरकुल धारकांसाठी वितरित केला जाणार। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि जास्तीत जास्त बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायचा। तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 या अंतर्गत 22 जुलै 2026 रोजी वाढीव अनुदान 50,000 रुपये देण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे। आता या शासन निर्णयामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिश्श्याचे प्रति लाभार्थी 50,000 इतक्या अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी 15 कोटी रुपयांचा हा निधी वितरित करण्याबाबतचा राज्य सरकारनं शासन निर्णय काढलेला आहे। असा हा शासन निर्णय राज्य सरकारनं निर्गमित केलेला आहे आणि या घरकुलधारकांना हे वाढीव अनुदान 50,000 रुपये राज्य शासनाकडून मिळणार आहे। असा हा शासन निर्णय आहे। आपल्याला सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आपल्याला शासन निर्णय कसा वाटला, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।